नमस्कार मंडळी, आम्ही चाललोय बघा बनाळीला. तर आज बनाळीला काय कार्यक्रम आहे माहिती आहे तुम्हाला, सांगते चला. तर आज बनाळीला बघा आमच्या चुलत सासऱ्यांनी ॲक्वा फिल्टरचं वॉटर सप्लायिंग असतं ना, त्याचं शॉप काढले. तर त्याचं आज उद्घाटन आहे बघा. उद्घाटनासोबत सुवासिनींचे कार्यक्रम पण आहे. तर आम्ही चाललोय बघा सगळेजण बनाळीला. आमचं पिल्लू बघा इकडे बसले. तर मंडळी तुम्ही पण चला आमच्यासोबत आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला. मामी आले बघ, मामी माग बघ. कोण माग बघ, माग. मामी बरे का? होय होय, बनाळीला चाललोय बघ. का कार्यक्रम आहे का कोणाचा तिथं आमच्या मामा. ओळख कसं आहे ना, सांगितलं बरे आहेस का? बरे. चला येतो. तर मंडळी आम्ही आता रस्त्यात आहे बघा. थोड्याच वेळात पोहोचू आम्ही गावाकडे. नाही तिथं पडले. मंडळी बघा आमच्या गावाकडचा रस्ता पण किती छान गुळगुळीत केलाय, मस्त हायवे सारखा दिसायला लागलाय. तुम्ही बघू शकता आमचं गाव पण किती छान आहे. सगळीकडे हिरवं हिरवंगार झालंय पावसामुळे. सगळ्यांनी पेरणी केली ना आता, मस्त सगळीकडे हिरवा हिरवगार फुलं बघायला. रोड पण नीट केला आता बनाळीचा. अगोदर रोड पण इतका कच्चा होता काय सांगायला नको. आता रोड अलीकडे बघा एकदम छान हायवे सारखं सुपर फास्ट बनवलाय. सिंगल रोडच आहे पण छान बनवलाय बघा. गाडी घेतल्या बघा परवा नवीन. काहीच आम्ही पोहोचलोय आता बनाळीत आणि आमच्या घरी. आणि ह्या इकडे याच्या पलीकडे आमच्या सासऱ्यांचं घर आहे, चुलत सासऱ्यांचं. तिकडे जायचं आहे आपल्याला, दिसत नाही आता, परत दाखवते. तर मंडळी आता आपण पोहोचलोय बघा गावात. आणि हे आहे बघा आमच्या सासऱ्यांचं नवीन ॲक्वा वॉटर सप्लायरचं दुकान. तर बघा मंडळी आता दुकानात बऱ्यापैकी गर्दी झालेली होती. गावातले मान्यवर, नातेवाईक आणि ओळखीचे सगळेच लोक आवर्जून आले होते. आणि पूजा पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशा पद्धतीने आमच्या नंदांनी मांडली होती. आणि इकडे बघू शकता आता गावातल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आमच्या सासू सासऱ्यांच्या शुभ हस्ते आज या नवीन ॲक्वा वॉटर सप्लायरचं उद्घाटन पण होत आहे. तर मंडळी बघा आता उद्घाटनाचा कार्यक्रम छान असा पार पडला होता. आता आमच्या सासूबाईंच्या माहेरकडचे काही पाहुणे आले होते. गावाकडची एक छान परंपरा म्हणून बघा त्यांनी गारवा आणलाय. तर आता गारवा सोडण्याचा कार्यक्रम बघा सुरू झाला. इकडं सगळीकडे एकदम गडबड लगबग आणि आनंदाचं वातावरण झालंय. कोणाचं नाव घ्यायचं, कोण पुढे येणार, अशी सगळी धावपळ इकडे सुरू आहे, बघू शकता मैत्रिणीनं तुम्ही. आणि हो, मला ही नाव घ्यायला सांगितले बरं का. आता मीही माझं नाव घेते, तुम्ही बघा कसं झालं ते. ಎಲ್ಲರೂ ಹೆಸರು ಹೇಳ್ರಿ. शंकरच्या देवाला सोन्याचा कळस, सुरेश रावांचं नाव घ्यायला मला नाही आणत. ಹೆಸರು ಬಂಗಾರ ಬೇಕಲ್ಲ ಕೂಡ ದಾರಿ ಬಿಡಂದ್ರೆ ಹೊಲಕ್ಕೆ ಹೊಡಿ ಚಂದ, ಹೊಡಿಗೆ ಗಿಡ ಚಂದ, ಗಿಡಕ್ಕೆ ಹಕ್ಕಿ ಚಂದ, ಹಕ್ಕಿಗೆ ಆಕಾಶ ಚಂದ, ಆಕಾಶಕ್ಕೆ ಚಂದ್ರನ ಚಂದ, अहो मंडळी, आधी हे बघा तुम्ही, हा दही भात किती सुंदर दिसतोय ना. सध्या प्लॅस्टिकच्या डब्यात आणलाय, पण वर गुलाबाच्या पाकळ्यांनी इतकी छान सजावट केली आहे की बघता क्षणीच बघा लक्ष जातं. तर कसं आहे ना मंडळी, आमच्या सासूबाईंचं माहेर आहे कर्नाटकच्या बाजूचं. आणि तिकडचं असल्यामुळे ना गारव्यात असे कितीतरी छान छान पदार्थ आणण्याची तिकडची पद्धत आहे. आता हा सगळा मेनू बघा, बाजरीची भाकरी, मटकीची उसळ, शेंगदाण्याची चटणी, दही भात, जिलेबी, केळी, लाडू आणि अजूनही बरेच पदार्थ बघा ह्या मेनूमध्ये आहेत.
खरंच इतके पदार्थ म्हणजे प्रत्येक पदार्थ इतक्या प्रेमाने आणि नीटनेटकेपणानं आणलेला आहे की बघूनच खावंसं वाटत होतं. मस्तच. गावाकडच्या अशा परंपरांची मजाच काही वेगळी असते मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो आता पुढचा कार्यक्रम होता सवाष्णींच्या ओटी भरण्याचा आणि गंमत म्हणजे ही सगळी जबाबदारी माझ्याकडे आली. आमच्याकडे आधी सवाष्णींच्या पायाला, हाताला आणि दोन्ही गालांवर ओली हळद लावतात. त्यानंतर हळद कुंकू लावून ओटी भरतात आणि शेवटी आरती ओवाळतात. ही आमच्याकडची सुंदर परंपरा आहे. तर मैत्रिणींनो खरं सांगू का, हे सगळं मी पहिल्यांदाच करत होते असं नाही. याच्या अगोदरही भरपूर वेळा केले, तरी पण माझ्याकडून थोड्या चुका होत होत्या. आणि माझ्या सासूबाई ज्या इथल्या सर्व महिला आहेत ना, त्या माझ्या चुलत सासवा, चुलत जावाच लागतात. तर त्या माझ्या बाजूलाच उभ्या राहून असं नाही गं, आधी हे कर मग ते कर असं सांगत मला शिकवत होत्या. एकंदरीत काय, कार्यक्रम अगदी हसत खेळत पार पडला. चुका झाल्या त्यावर सगळे हसलो आणि त्यातून नवीन गोष्टीही शिकायला मिळाली. अशीच तर गावाकडच्या कार्यक्रमांची खरी मजा असते. तर मंडळी आता बघा, दुकानाच्या उद्घाटनासाठी गावातले मान्यवर, ओळखीचे लोक, मित्रमंडळी आणि नातेवाईक असे भरपूर जण आवर्जून आले होते. आणि सगळ्यांनी आपल्या प्रेमाने आणि आशीर्वादाने नवीन व्यवसायासाठी गिफ्ट्स पण आणले होते. माझे सासरेही प्रत्येकाचं मनापासून स्वागत करत होते आणि गिफ्ट देऊन सगळ्यांचे आभार मानत होते. सगळेजण त्यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत अभिनंदन करत होते. आणि हा बघा, माझा मुलगाही सगळ्यांसोबत मस्त एन्जॉय करत होता. त्यांचे पप्पा आणि त्यांची मित्रमंडळी सगळे एकत्र बसले होते बरं का. आणि गावाकडच्या अशा कार्यक्रमांमध्ये सगळे एकत्र येतात, भेटतात आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि मग काय, माझा मुलगा तो एक क्षण आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर केला. खरंच आजचा दिवस खूप सुंदर आठवणी देऊन जाणारा होता. तर मैत्रिणीनो आता तुम्हाला हा एक सुंदर सीन दाखवते. घराच्या बाहेर एका बाजूला बघा मस्त अशी किचनची व्यवस्था केली होती. इथे माझ्या चुलत जावा आणि घरातील बायका मिळून स्वयंपाकाची सगळी तयारी करत होत्या. कोणी पुऱ्या लाटत होतं, कोणी त्या छान गरमागरम तळत होत्या. सगळ्यांची एकच लगबग सुरू होती बघा. आणि त्या सगळ्या कामातही खूप मजा येत होती. पुरी द्या, पुरी पुरी. पुरी घेऊन भेटू. तर चला पहिल्यांदा ट्राय करूया आपण पाणी. झोपतो. मौसम में पानी पीना बहुत अच्छा लगता है और साथ ही साथ डॉन डॉन आला, डॉन डॉन डॉन. तर मंडळी आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला. सगळ्यांना भेटून सगळ्यांचा निरोप घेऊन आता आम्ही निघालोय परत जतला. खूप सुंदर आठवणी घेऊन चाललोय. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.